श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. रामनाथपुरम आणि रामेश्वर यामध्ये समुद्राची मोठी खाडी असल्यामुळे आणि या खाडीवर तेव्हा केवळ आगगाडीचाच पूल असल्यामुळे हा पुढचा प्रवास आगगाडीनेच करावा लागणार होता. त्यामुळे काकडा व अनिका आटोपून यात्रा सकाळी 8:30ला रामनाथपुरम स्टेशनला पोहोचली. सकाळी 11-11:30च्या दरम्यान आगगाडीत बसून रामेश्वरचा प्रवास सुरू झाला. श्री महाराजांची छोटी मोटारही आगगाडीत घालून रामेश्वरला नेण्यात आली. समुद्राच्या खाडीवरील या पुलावरून जात असताना सर्व मंडळी श्री सद्गुरू रामरायाचा उच्च स्वरात सारखा जयघोष करीत होती. या रेल्वे पुलावरून जाताना गाडीचा होणारा आवाज व त्यात समुद्री लाटांच्या गंभीर ध्वनीची पडलेली भर याने कित्येकांची छाती धडधडत होती. तर नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्र दर्शनाने मनाला आनंदही होत होता. श्री सद्गुरू रामरायाच्या अखंड जय जयकारात सुमारे 2च्या दरम्यान यात्रा रामेश्वर स्टेशनवर येऊन पोहोचली. रेल्वे स्टेशनपासून श्री रामेश्वर मंदिरापर्यंत मिरवणुकीने जावे असे ठरले. श्री महाराजांची मोटार रेल्वेतून उतरून घेतल्यानंतर त्यात श्री महाराजांना बसविण्यात आले. यात्रेकरूंनी 2 रांगा केल्या आणि भजन व श्री रामरायाचा जयघोष करीत ही दिंडी रामेश्वर मंदिराकडे निघाली. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, तसेच हर हर महादेव सांबा, काशी विश्वनाथ गंगा असा सारखा जयघोष सर्व मंडळी उच्च स्वरात करीत होती. या जयघोषाने सर्व आकाश दुमदुमून गेले. मिरवणुकीत उंचावलेले ध्वज, पताका, नामफलक पाहून कोणी महात्मा पुण्यपुरुष श्री रामेश्वराच्या दर्शनाला येत आहे हे तेथील लोकांना कळण्यास वेळ लागला नाही. अनेकांनी उत्स्फूर्तपणे श्री महाराजांना पुष्पहार घालून त्यांचे दर्शन घेतले. नियोजित मुख्य धामाला आपण येऊन पोहोचलो या विचाराने प्रत्येक यात्रेकरूला झालेला आनंद त्यांच्या मुखावरून ओसंडून वाहत होता. सर्वांनी श्री महाराजांबरोबर श्री रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. अनेकांनी स्नान करून तीर्थविधी केले व श्री महाराजांसह सर्वच मंडळी तेथील एका मोठ्या धर्मशाळेत मुक्कामास आली. दिनांक 20 नोव्हेंबरला सकाळीच काकडा आटोपून सर्व मंडळींनी श्री महाराजांबरोबर समुद्र स्नान करून 27 कुंडांचे स्नान केले व श्री महाराजांबरोबरच श्री रामेश्वराचे दर्शन घेतले. श्री महाराजांतर्फे श्री रामेश्वरास महाअभिषेक करण्यात आला. श्री महाराजांनी 1964 साली काशीहून आणलेली गंगा श्री रामेश्वर चरणी समर्पित केली. श्री महाराजांबरोबर सर्वांनी धनुष्कोटीला जाऊन रामसेतूचे दर्शन घेतले आणि तेथून रामेश्वराचा सेतू बरोबर घेतला. श्री रामकृपेने नल याने वानरांच्या साहाय्याने लंकेला जोडणारा हा 48 किलोमीटरचा विशाल सेतू केवळ 6 दिवसात निर्माण केला होता. दुपारी नैवेद्य व महाप्रसाद झाला. श्री समर्थ रामदास स्वामींचा मठ येथे आहे असे समजल्यावरून श्री महाराज व त्यांच्याबरोबर काही मंडळी तेथे जाऊन श्री समर्थांचे दर्शन घेऊन आली. दुपारच्या वेळी दुसऱ्या एका यात्रेत आलेल्या मंडळीतील 3 पुरुष व 2 स्त्रिया श्री महाराजांच्या दर्शनास आल्या. दर्शन घेऊन ते श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आमचे सर्व सामान व पैसे चोरीला गेले आहेत बघा, काय करावे? येथे परिचयाचे म्हणून कोणीही नाही. त्यांची ती केविलवाणी स्थिती पाहून श्री महाराजांना त्यांची अत्यंत दया आली. श्री महाराज म्हणाले, हे पहा, आमचा येथे आणखी 2 दिवस मुक्काम आहे, तेव्हा तुम्ही दुपारच्या भोजनास येथे येऊ शकता. नंतर महाराजांनी तुम्हाला गावी जाण्यासाठी किती पैसे लागतील म्हणून विचारले. त्यांनी 300 रुपये सांगितले. श्री महाराजांनी लगेच विनायकरावांना सांगून पुरुषांना प्रत्येकी 1 धोतरपान व उपरणे दिले. तसेच सौ जिजीमाईकडून त्या स्त्रियांना 1 लुगडे व खण कुंकू लावून देण्यात आले. शिवाय प्रवास खर्चासाठी 350 रुपये दिले. हा असा दयेचा सागर व उदार महात्मा पाहून त्यांचे डोळे भरून आले. अत्यंत गहिवरून व हात जोडून ते श्री महाराजांना म्हणाले, आपले हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. आपण केवळ महात्मा व रामभक्त नसून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच आहात. शेवटी जानकी जीवन स्मरण जय जय राम
असे म्हणत ते पाचही जण श्रीचरणी लोटांगण घालून आपल्या गावी निघून गेले. श्री महाराजांबद्दल वाटणारी कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होती. पुढे सुमारे 1 महिन्याने त्यांचे श्री महाराजांना ऋणनिर्देशासह पत्र आले. तसेच त्यांनी दिलेल्या पैशात स्वतःकडून काही भर घालून पैसेही परत केले. असो, साधक हो, श्री क्षेत्र रामेश्वर येथे मुक्काम ठरलेला असतानाही परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी सर्वांना आज आणि आत्ता आपल्याला पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे असे सांगितले. मुक्काम ठरलेला असतानाही श्री महाराजांनी निघण्याची एवढी घाई का केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.